स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण चर्चगेट मेट्रो स्टेशन एक्सप्लोर करत आहोत। तसेच चर्चगेट मेट्रो ते हुतात्मा स्मारक मेट्रो हा अंडरग्राउंड प्रवास देखील करणार आहोत। समोर जी मोठी बिल्डिंग दिसत आहे ती आहे चर्चगेट सबअर्बन लोकल स्टेशनची बिल्डिंग। आणि आता आपण ह्याच एरियामध्ये बघूया की चर्चगेटची मेट्रो स्टेशन बिल्डिंग कुठे आहे, त्याचा प्रवेशद्वार कुठे आहे। चर्चगेट लोकल स्टेशनच्या जवळच आहे इरॉस, आयनॉक्स आणि आयमॅक्स सुद्धा इथे आहे। चर्चगेट एरियामध्ये आपल्याला अनेक ब्रँडेड आउटलेट्स पाहायला मिळत आहे। समोर आहे लॅक्मे सलोन आणि इकडे पण कॉफी आयलंड, तसेच बरेचसे इथे आउटलेट्स आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो, आता आपण आलोय चर्चगेट मेट्रो स्टेशनला जाण्याकरता हा जो गेट आहे तो आहे गेट नंबर B1। इथून पाय घसरू नये म्हणून स्टीलचे ग्रिप सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि बाजूला चढायला एक्सलेटर। पुन्हा एक फ्लोर खाली आपल्याला जायचं आहे कॉन्कॉर्स एरियामध्ये। मित्रांनो, आपल्या नागपूरमध्ये सुद्धा सीताबर्डी ते कोराडी किंवा कस्तुरचंद पार्क ते कोराडी अशी अंडरग्राउंड मेट्रो हेच फ्रीमध्ये बनणार आहे। आणि स्टेशनमध्ये अशा प्रकारे तिकीट वेंडिंग मशीन्स लागलेल्या आहेत। आता आपण लिफ्टचा वापर करून प्लॅटफॉर्मला जाऊ। इथे P मीन्स प्लॅटफॉर्म आणि C मीन्स कॉन्कॉर्स। समोर एस्केलेटर सुद्धा आहे। आपल्याला RAJVLRच्या दिशेने जाणारी ट्रेन पकडायची आहे। प्लॅटफॉर्म नंबर 2 इथे लिहिलेला आहे आणि ही RAच्या दिशेने चालली आहे। आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि या प्लॅटफॉर्मवरून कफ परेड म्हणजे जो टर्मिनल स्टेशन आहे त्या दिशेला जाणारी मेट्रो या लाईनवर येते। जवळपास सर्वच मेट्रो स्टेशनचं इन्फ्रास्ट्रक्चर सेम असल्यामुळे आपण काही सर्व स्टेशन कव्हर करू नये। जे जे महत्त्वाचे मेन स्टेशन्स आहेत तेच आपण कव्हर करू, म्हणजे तुम्हाला सर्व स्टेशनची आयडिया येऊन जाईल। अनाउन्समेंट होत आहे की कप परेडला जाणारे मेट्रो प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येत आहे। प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्या दरम्यान असं ग्लास बॅरिकेड पण आहे, ग्लास डोअर्स आहेत बेसिकली। ते प्रवाशांच्या सेफ्टीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। नागपूरमध्ये जेव्हा अंडरग्राउंड मेट्रो बनेल तेव्हा सुद्धा सेम अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल। आणि इथे अशा प्रकारे एमर्जन्सी स्टॉप लंजेस सुद्धा देण्यात आलेले आहेत। ह्याच्यामुळे आपल्याला ट्रेन स्टॉप करता येते एमर्जन्सी कंडिशन्समध्ये। The train to RAJVLR station. A few moments later. मित्रांनो, आता आपण हुतात्मा चौक मेट्रो स्टेशनला येऊन पोहोचलो आहोत। ही चालली आता RAला आणि आता आपण चाललोय कॉन्कॉर्स एरियामध्ये। मित्रांनो, ही ॲक्वा लाईन ड्रायव्हर सहित आहे, पण नागपूरची जी अंडरग्राउंड मेट्रो बनणार आहे ती विदाऊट ड्रायव्हर असेल। मित्रांनो, आपल्याला चर्चगेट मेट्रो ते हुतात्मा चौक 10 रुपये तिकीट पडलेले आहेत आणि आता आपण इथून एक्झिट करत आहोत। एक्झिट केल्यानंतर इथे समोरच बॉक्स आहे, इथे आपले तिकीट टाकून द्यायचे। चौक मेट्रो स्टेशनपासून बाहेर पडण्यासाठी समोर B3 गेट आहे जो नवसारी बिल्डिंगकडे जातो।
आणि इकडे B4 गेट आहे, तो जातो आपला CST स्टेशनकडे. तर आपण B4 गेटनी बाहेर पडू. इकडे तुम्ही पाहू शकता वरती स्मोक डिटेक्टर्स लावण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहे हुतात्मा चौक मेट्रो स्टेशनला आणि ही आहे इथून एक्झिट B4 CST कडे. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ करतो मी इथेच एंड. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.